Welcome students, Sadhguru Gadge Maharaj College Karad. Myself Pawar MA. My subject is Agriculture Science and Technology. Last lecture we have to see first topic rock and soil and their definitions, types. ते आपण काय केलं होतं, स्टडी केलं होतं. तो टॉपिक आपला झालेला आहे. लास्ट लेक्चरमध्ये तो टॉपिक संपलेला होता. तर आज आपण नेक्स्ट टॉपिक चालू करतोय, वेदर अँड क्लायमेट. त्याची डेफिनेशन काय बघा. वेदरची डेफिनेशन: वेदर इज द मिक्स ऑफ इव्हेंट दॅट हॅपन इच डे इन अवर ॲटमॉस्फियर. वेदर इज different in different parts of the world and changes minute, hours, days and weeks. म्हणजे हवामान काय आहे. हवामान हे वातावरणात दररोज काय होत असते, बदल घडत असतात. हवामानामध्ये जगाच्या वेगवेगळ्या भागात हवामान भिन्न असते. म्हणजे वेगवेगळ्या म्हणजे रिजन टू रिजन काय असतं, हवामान हे वेगवेगळं असतं. नेक्स्ट, मोस्ट वेदर हॅपन्स इन द ट्रोपोस्फियर, द पार्ट्स ऑफ अर्थ्स ॲटमॉस्फियर दॅट इज क्लोजेस्ट टू द ग्राउंड. म्हणजे ते पृथ्वीच्या वातावरणाचं काय आहे तर एक भाग आहे आणि जो पृथ्वीच्या अगदी काय आहे तर जवळ असतो. ट्रोपोस्फियर हा काय तर वातावरणाचा एक भाग आहे आणि तो पृथ्वीच्या अगदी जवळ असतो. द स्टेट ऑफ ॲटमॉस्फियर विथ रिस्पेक्ट टू वाइंड, टेम्परेचर, क्लाउडीनेस, मॉइश्चर, प्रेशर आणि इट्सेट्रा. म्हणजे हवामान काय आहे, हवामानामध्ये काय वारा, तापमान, ढगाळपणा, ओलावा, दबाव इट्सेट्रा संदर्भात काय असते तर वातावरणाची स्थिती असते. वेदर इज द कंडिशन ऑफ ॲटमॉस्फियर ॲट अ पर्टिक्युलर प्लेस ओव्हर अ शॉर्ट पिरियड ऑफ टाईम. वेदर portions to smaller area like village, city or even district and smaller duration of time. Part of a day, example rainy day, hot day or cloudy weather etc. It always differs from time to time. म्हणजे हवामान कसं आहे तर जसं गाव, शहर किंवा अगदी जिल्हा आणि दिवसाचा लहान कालावधी. उदाहरणार्थ पावसाळी दिवस, गरम दिवस किंवा ढगाळ हवामान इत्यादी वेळोवेळी काय असतात तर हे नेहमीच भिन्न राहतात. म्हणजे वेगवेगळे राहतात. एका दिवशी जे वेदर असेल ते दुसऱ्या दिवशी नसतं. तर त्या वेदरमध्ये काय असतं, हवामानामध्ये काय असतं तर बदल घडत असतात. नेक्स्ट आहे क्लायमेट. वेदर आपण बघितलं. नेक्स्ट आहे क्लायमेट. क्लायमेट, द क्लायमेट नॉर्मल वेदर कंडिशन ऑफ पर्टिक्युलर. म्हणजे काय असतं, विशिष्ट प्रदेशाचे हवामान जे असते तर त्याला काय म्हटलं जातं, क्लायमेट म्हटलं जातं. क्लायमेट इज द लॉंग टर्म अवरेज ऑफ वेदर टिपिकली ॲव्हरेज्ड ओव्हर अ पिरियड ऑफ 30 years. सम ऑफ द मेट्रोलॉजिकल व्हॅरिएबल्स दॅट आर कॉमनली मेजर्ड are temperature, humidity, atmospheric pressure, wind and precipitation. म्हणजे हवामान ही हवामानाची काय असते तर दीर्घ कालावधीची सरासरी असते. म्हणजे शक्यतो 30 years ची काय असते, त्याची 30 वर्षाच्या कालावधी असते. हवामानातील काही बदल जे असतात ते काय असतात तर सामान्यपणे मोजले जातात. ते म्हणजे तापमान, आर्द्रता, वातावरणीय दबाव, वारा आणि वर्षाव हे काय केलं जातं, मोजलं जातं. क्लायमेट इज द वेदर कंडिशन रिलेटेड टू लॉंगर पिरियड्स लाईक मंथ्स, सीझन और इयर अँड डिस्क्राइब्ड बाय नॉर्मल अवरेज. एक्झाम्पल कोल्ड सीझन, ट्रॉपिकल, सबट्रॉपिकल रिजन्स. क्लायमेट इट इज मोअर और लेस स्टेबल अँड डिफर्स फ्रॉम रिजन टू रिजन. म्हणजे काय होतं, रिजन टू रिजन काय होतं, प्रदेश ते प्रदेश हवामान काय होतं त्याच्यामध्ये बदल घडत असतात. नेक्स्ट आहे ॲटमॉस्फियर. ॲटमॉस्फियर म्हणजे काय, व्हॉट इज ॲटमॉस्फियर.
द अर्थ हॅज अ थिक लेअर ऑफ एअर कॉल्ड ॲज दी ॲटमॉस्फिअर. म्हणजे एअरचा जो एक लेअर असतो त्याला काय म्हटलं जातं? ॲटमॉस्फिअर म्हटलं जातं. इट इज अ कलरलेस, टेस्टलेस, ओडरलेस. म्हणजे कसलं आहे बघा? कलरलेस आहे, रंगहीन आहे. नंतर ओडरलेस, गंधहीन. आणि दुसरं आहे टेस्टलेस. odorless mixture of gases that surround the earth. The atmosphere is present within a height of 32 kilometers from the earth surface. म्हणजे पृथ्वीला हवेचा दाट थर असतो आणि काय असतं? त्याला हवामान असे म्हटलं जातं. हे पृथ्वीभोवती वायूचे रंगहीन, चवहीन किंवा गंधहीन मिश्रण आहे. ते पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 32 किलो उंचीच्या आत वातावरण काय असतं? तर अस्तित्वात आहे किंवा असतं. तर पुढे आहे कंपोजिशन ऑफ एअर. हवेची रचना म्हणजे आता कंपोजिशन ऑफ एअरमध्ये काय येतं बघा? अकॉर्डिंग टू नासा द गॅसेस इन अर्थ्स ॲटमॉस्फिअर इन्क्लूड. म्हणजे नासाच्या मते पृथ्वीच्या वातावरणामध्ये वायूंचा समावेश आहे. मग कोणकोणते आहेत? 78% नायट्रोजन, त्यामध्ये काय आहे तर 78% नायट्रोजन. नेक्स्ट आहे 21% ऑक्सिजन, 0.03% कार्बन डायऑक्साइड, and 93% argon. तर हे काय? कंपोजिशन ऑफ एअर. हे काय आहे तर वायू त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. कोणत्या? नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड अँड अर्गॉन. नायट्रोजन किती पर्सेंट आहे तर 78% नायट्रोजन आहे. नेक्स्ट आहे 21% ऑक्सिजन, 0.03% कार्बन डायऑक्साईड. नेक्स्ट आहे 0.9% अर्गॉन आर प्रेझेंट इन ॲटमॉस्फिअर. नेक्स्ट पॉईंट आहे आपला वेदर इलेमेंट्स अँड देअर इफेक्ट ऑफ क्रॉप ग्रोथ. वेदर इलेमेंट्स अँड देअर इफेक्ट ऑफ क्रॉप ग्रोथ. काय आहेत वेदर इलेमेंट? हवामानाचे घटक कोणकोणते आहेत बघा? फर्स्ट आहे लाईट, सनलाईट. नेक्स्ट ह्युमिडिटी, नेक्स्ट आहे ह्युमिडिटी. नेक्स्ट फॉग, ड्यू, विंड, रेनफॉल, अँड फ्रॉस्ट. काय आहे तर हे वेदर इलेमेंट्स हवामानाचे घटक कोणकोणते आहेत? सनलाईट, ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता किंवा दमटपणा, फॉग धुके, ड्यू दव. नेक्स्ट आहे विंड हवा, रेनफॉल पर्जन्यवृष्टी, फ्रॉस्ट बर्फाचा एक पातळ थर असतो त्याला काय म्हटलं जातं किंवा गोठण, फ्रॉस्ट असं म्हटलं जातं. तर काय आहे वेदर इलेमेंट्स अँड देअर इफेक्ट ऑन क्रॉप ग्रोथ. आता त्याचा काय इफेक्ट होतो क्रॉप ग्रोथवरती
ते आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे टेम्परेचर. लाईट एक राहिलं टेम्परेचर, तापमान ते पण गरजेचं आहे. त्याच्यामध्ये टेम्परेचर इज द डिग्री ऑफ हॉटनेस और कोल्डनेस ऑफ अ सबस्टन्सेस. सोलार रेडिएशन इज द मेन सोर्स ऑफ हीट एनर्जी थ्रू विच द ॲटमॉस्फिअर इज इनडिरेक्टली हीटेड अप. म्हणजे तापमान म्हणजे एखाद्या पदार्थाची उष्णता किंवा शीतलता. सौर किरणे उष्णता ऊर्जेचा काय आहे तर मुख्य स्रोत, सनलाईट मुख्य स्रोत आहे. द रेडिएशन ऑफ अर्थ कॉजेस द चेंजेस इन टेम्परेचर ड्युरिंग डे अँड नाईट. टेम्परेचर इज मेजर्ड बाय थर्मामीटर कॅलिब्रेटेड इन द स्केल ऑफ सेल्सिअस, फॅरेनहाइट अँड केल्विन. म्हणजे दिवसा आणि रात्री पृथ्वीच्या प्रदक्षिणामुळे काय होतं तर तापमानात बदल होत असतात. सेल्सिअस, फॅरेनहाइट अँड केल्विनच्या प्रमाणात थर्मामीटरने काय केले जाते, कॅलिब्रेट टेम्परेचर मोजले जाते. तर आता आपण बघणार आहोत इफेक्ट ऑफ टेम्परेचर. क्रॉप ग्रोथवरती काय इफेक्ट होतोय तो बघूया आपण. इफेक्ट ऑफ टेम्परेचर. टेम्परेचर हॅज ग्रेट इन्फ्लुएन्स ऑन द एक्झिस्टन्स ऑफ प्लांट्स. Each plant species has a maximum and minimum limits of temperature for growth and development of plants. म्हणजे तापमानाचा प्रभाव काय आहे बघा क्रॉप ग्रोथवरती. तापमान हे वनस्पतींच्या अस्तित्वावर प्रभाव असतो. प्रत्येक वनस्पतीमध्ये प्रजातीमध्ये वाढीसाठी काय असते तापमानाची गरज असते. कमाल किंवा किमान त्याच्या प्लांट्सला लागणारं जे तापमान आहे त्याची कमाल किंवा किमान काय असते, मॅक्झिमम किंवा मिनिमम लिमिट्स असतात त्याच्या. तापमान वनस्पतींच्या वाढीसाठी व पिकासाठी काय असतं तर आवश्यक आहे. मोस्ट ऑफ द क्रॉप प्लांट्स मेक देअर बेस्ट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट बिटवीन 7 डिग्री सेल्सिअस टू 32 डिग्री सेल्सिअस. Optimum temperature is necessary for a seed germination, vegetative growth, flowering, fruiting, maturity and higher yields. म्हणजे बहुतेक पिकांची रोपे काय असतात तर 7 डिग्री सेल्सिअस टू 32 डिग्री सेल्सिअस दरम्यान उत्कृष्ट वाढतात. म्हणजे 7 डिग्री सेल्सिअस टू 32 डिग्री सेल्सिअसमध्ये काय होत असतात पिकांची ग्रोथ होत असते. वनस्पतीत होणारी वाढ, फुले, फळे त्यांची मॅच्युरिटी असेल तर ती काय उत्पादनासाठी ऑप्टिमम तापमानाची ऑप्टिमम टेम्परेचरची काय असते गरज असते. फोटोसिंथेसिस अँड रेस्पिरेशन रेट इन्क्रीज्ड इन हाय टेम्परेचर. इट ऑल्सो रिड्यूस शुगर कंटेंट, इन्क्रीजेस वॉटर रिक्वायरमेंट्स. लो टेम्परेचर कॉजेस चिलिंग अँड फ्रीजिंग इंजुरीज. म्हणजे काय असतात प्रकाश संश्लेषण आणि श्वसन दर उच्च तापमानात काय होत असतो वाढत असतो आणि हे काय करतं तर शुगर कंटेंट काय करतं कमी करतं. पाण्याची आता पाणी तर लागणारच, पाण्याची काय असते तर आवश्यकता वाढवते. म्हणजे हे प्रकाश संश्लेषण अँड रेस्पिरेशन, फोटोसिंथेसिस अँड रेस्पिरेशन काय करत असतं तर पाण्याची आवश्यकता त्याची वाढवत असतं. कमी तापमानामुळे शीतकीकरण आणि फ्रीजिंग इंजुरीज होत असतात. काय होत असतात त्याला तर कमी तापमान असेल तर त्याचं शीतकीकरण किंवा चिलिंग अँड फ्रीजिंग इंजुरीज काय होत असतात प्लांट्सला होत असतात. नेक्स्ट आहे रेनफॉल. Rainfall is precipitation in the form of liquid drops layer than 0.5 mm in diameter falling on earth. Ordinary raindrops varies from 0.5 mm to 4 mm in diameter. म्हणजे पर्जन्यवृष्टी रेनफॉल मीन्स
पर्जन्य वृष्टी. पृथ्वीवर पडणाऱ्या द्रव्य थेंब हा 0.5 mm पेक्षाही मोठा असतो. जर सामान्यपणे पावसाचा थेंब हा सामान्यपणे काय असतात, पावसाचे थेंब जे असतात ते एकसारखे नसतात, तर ते काय असतात, वेगवेगळे असतात. जे पृथ्वीवर पडतात पावसाचे थेंब तर ते काय असतात, वेगवेगळे असतात आणि ते 0.5 to 4 mm इन डायमीटरमध्ये असतात. त्याचा इफेक्ट बघूया. इफेक्ट ऑफ रेनफॉल. काय परिणाम होत असेल क्रॉप ग्रोथवरती. रेनफॉल हॅज बेनिफिशियल ॲज वेल ॲज हार्मफुल इफेक्ट ऑन क्रॉप ग्रोथ. म्हणजे परिणामी काय होतं, बेनिफिशियल इफेक्ट्स पण असतात आणि हार्मफुल इफेक्ट पण असतात. इट इज द मेन सोर्स ऑफ वॉटर फॉर प्लांट ग्रोथ. वॉटर परफॉर्म्स नंबर ऑफ विटल फंक्शन्स इन क्रॉप ग्रोथ. म्हणजे काय, मेन सोर्स आहे वॉटर. काय आहे तर मेन सोर्स आहे कशाचा, क्रॉप ग्रोथसाठी हा मेन सोर्स आहे. क्वांटिटी ऑफ रेनफॉल इज नॉट ओनली टेम्परेचर बट इट इज इवन डिस्ट्रीब्युशन. increases crop yield. Rainfall pattern determines cropping system. It reduces salt contents, pH and nutrients. Availability. Heavy and excess rain results in flood and waterlogged condition in the field. म्हणजे मोठ्या प्रमाणात पाऊस जर झाला तर पिकांची वाढ ही महत्त्वपूर्ण कशाची असते, पावसाच्या पाण्यावरती काय असते, अवलंबून असते. नाहीतर त्याचे वितरण देखील हे पिकांचे उत्पादन काय करते, वाढवत असते. म्हणजे रेनफॉल पॅटर्न जो असतो ते काय करत असते, पीक प्रणाली जी असते काय करते, निश्चित करत असते. हे मीठ किंवा कमी करणे किंवा pH आणि पोषक उपलब्धता काय करत असते तर राखत असते. फ्लूड कॉजेस अ सॉइल एरोजन अँड डॅमेज टू द क्रॉप ऑन रिव्हर बँक्स. वॉटर लॉगिंग अफेक्ट्स सॉइल एरेशन अँड रूट फंक्शन्स. हेवी रेन अफेक्ट पॉलिनेशन अँड फर्टिलायझेशन. म्हणजे जास्त मुसळधार पाऊस जर झाला तर त्याचा कशावरती इफेक्ट होतो आहे तर त्याच्या पॉलिनेशनवरती आणि फर्टिलायझेशनवरती. पॉलिनेशन मीन्स परागकण जे असतात सुरुवातीचे प्लांट्स ग्रोथ झाल्यानंतर त्याच्यावरती काय होते, मुसळधार पाऊस पडल्यामुळे त्याच्यावरती इफेक्ट होत असतो. म्हणजे मुसळधार पाऊस पडला तर काय होते, पूर परिस्थिती काय होत असते, निर्माण होत असते. लॉंग ड्राय स्पेल अफेक्ट ग्रोथ अँड इल्ड ऑफ द क्रॉप. हेवी अँड कंटिन्युअस रेन ड्युरिंग हार्वेस्टिंग पिरियड रिझल्ट इन प्रोलॉंग्ड हार्वेस्टिंग टाइम. देअर मे बी मोल्डी ग्रेन फॉर्मेशन ऑन इयरहेड विच रिड्यूस क्वांटिटी ऑफ एंटायर प्रोड्यूस. म्हणजे लांब कोरडे जादू पिकाच्या वाढीवर आणि उत्पादनावर काय करत असतात तर परिणाम करत असतात. कापणीच्या वेळेस मुसळधार व सतत पाऊस पडण्यास सुरुवात होते, त्यामुळे इयरहेड ओलसर धान्य तयार होऊ शकते. म्हणजे काय होते, जास्त पाऊस पडल्यामुळे जे धान्य तयार होणार आहे ते काय होत असतं तर ओलसर तयार होतं, जे संपूर्ण उत्पादनाची काय करतं तर गुणवत्ता कमी करत असतं. नेक्स्ट आहे आपला सनलाईट. सूर्यकिरण. सन इज द प्राइम सोर्स ऑफ एनर्जी injected into the atmosphere. Solar radiation is received in the form of electromagnetic waves. It consists of stream or flow of particles. These particles are called as a quanta or photon. म्हणजे सूर्य वातावरणात इंजेक्ट केलेल्या ऊर्जेचा काय आहे तर मुख्य स्रोत आहे. विद्युत चुंबकीय लहरीच्या स्वरूपात संविकीकरण प्राप्त होत असते. त्यात प्रवाह किंवा कणांचा प्रवाह असतो. त्यात क्वांटा, त्यांना काय म्हटलं जातं तर क्वांटा और फोटॉन असं म्हटलं जातं. इफेक्ट ऑफ सनलाईट बघूया.
काय इफेक्ट, काय परिणाम होत असेल सनलाईटचा, तर ग्रोथ ऑफ क्रॉप इज फेवर्ड बाय सफिशियंट सनलाईट अँड रिलेटेड बाय बॅक ऑफ सनलाईट, क्वांटिटी, ड्युरेशन अँड इंटेन्सिटी और सोलार रेडिएशन इन्फ्लुएन्सेस प्लांट डेव्हलपमेंट अँड प्लांट प्रोसेसेस. म्हणजे सूर्यप्रकाशाचा परिणाम काय होतो बघा, पिकांची वाढ व्हायची असेल तर काय गरजेचं आहे, सूर्यप्रकाश हा गरजेचा आहे. आणि सूर्यप्रकाशाच्या कमतरतेमुळे काय होत असते तर पिकांची वाढ मंद होत असते. प्रमाण, कालावधी, सौर रेडिओ क्षमता त्या काय असतात तर त्या गरजेचे असतात. इट इज अ नेसेसरी ऑफ फोटोसिंथेसिस, द प्रोसेस इन विच ग्रीन प्लांट्स प्रिपेअर देअर ओन फूड मटेरियल. म्हणजे जे ग्रीन प्लांट्स असतात त्यांना काय सूर्यप्रकाशाची कशासाठी गरज असते तर स्वतःचं अन्न स्वतः तयार करण्यासाठी सूर्यप्रकाशाची प्लांट्सला गरज असते. द लाईफ प्रोसेस ऑफ मेनी प्लांट्स इन्फ्लुएन्स्ड बाय द लेंथ ऑफ डे विच इज कॉल्ड ॲज अ फोटोपिरियडिझम. बऱ्याच वनस्पतींमध्ये किंवा प्राण्यांमध्ये काय असतं तर फोटोपिरियडिझमचा काय होत असतो परिणाम होत असतो. ऑन द बेसिस ऑफ फोटो पिरियड रिक्वायर्ड फॉर फ्लावरिंग प्लांट्स आर क्लासिफाईड ॲज शॉर्ट डे अँड लॉंग डे प्लांट्स. रेड ब्लू कलर लाईट स्टिम्युलेट प्लांट ग्रोथ फ्लावरिंग व्हाईल ग्रीन लाईट हॅज मिनिमम इफेक्ट. इनसफिशियंट लाईट प्रोड्युसेस वीक प्लांट्स अँड विच आर ससेप्टिबल टू डिसीजेस. म्हणजे फुलांच्या पिकांच्या रोपांसाठी काय आवश्यक असतं तर हे सनलाईट असतं आणि सनलाईटच्या कमतरतेमुळे काय होते प्लांटची ग्रोथ मंदावते. शॉर्ट डे प्लांट्स कोणकोणते आहेत बघा, एक्झाम्पल आहे क्रायसेंथेमम म्हणजे शेवंती, हे शॉर्ट डे प्लांटमध्ये काय असतं येत असतं. नंतर आहे राईस, सोयाबीन, ओनियन, हे काय असतात शॉर्ट डे प्लांट्समध्ये येतात. तर लॉंग डे प्लांट्समध्ये कोणते प्लांट्स आहेत बघा, एक्झाम्पल रॅडिश, शुगर बीट्स, पोटॅटो, ॲस्टर, हिबिस्कस इट्सेट्रा, हे काय आहेत तर लॉंग डे प्लांट्स आहेत. आता फोटोपिरियडिझम मीन्स काय आहे, फोटोपिरियडिझम इज द फिजिओलॉजिकल रिॲक्शन ऑफ ऑर्गॅनिझम टू द लेंथ ऑफ नाईट ऑर डार्क पिरियड. इट ऑकर्स इन प्लांट्स अँड ॲनिमल्स. फोटोपिरियडिझम ही जीवांची रात्री किंवा गडद कालावधीमध्ये काय होत असते पर्यंत होणारी शारीरिक क्रिया आहे. ही वनस्पती आणि प्राण्यांमध्ये काय होत असते तर आढळत असते. तर आपला हा टॉपिक चालू केलेला आहे वेदर अँड क्लायमेट. नेक्स्ट आपण राहिलेले जे वेदर इलेमेंट्स आहेत ते स्टडी करणार आहोत. थँक्यू.